स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. नागोई ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण चक्रांविषयी चर्चा करतोय. तर पहिलं चक्र मूलाधार, याला इंग्रजीमध्ये रूट चक्र म्हणतात. रूट याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, रूट कुठे असतं? जमिनीत. तसं हे चक्र आपल्या जीवनाला आधार देतं. आता सगळ्याच गोष्टीत शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या तुम्हाला स्थैर्य हवंय, तर मूलाधार तुमचं चांगलं असलं पाहिजे. याचं कार्य तुम्हाला स्थिर ठेवणे, तुमचं अस्तित्व टिकवणे आणि तुमची जी मुळात जे आपण म्हणतो ना, माझ्या ते रक्तात भिडलंय, तसं जी तुमचा स्वभाव आहे तो इथून तयार होतो. म्हणजे स्थैर्य, अस्तित्व आणि तुमचा परिणाम. आता हे चक्र कुठे आहे? तर आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकाला किंवा शिवणीजवळ. ह्याचा रंग आहे लाल. ह्याचं तत्व आहे पृथ्वी. बघा, आपण म्हणतो ना, एखादा जर सारखं बुणबुण करत असेल, चिडचिड, आपण काय म्हणतो, त्याचं ग्राउंडिंग बरोबर नाही, काय सारखं बुणबुण करतो, ह्याचा अर्थ त्याचा मूलाधार बॅलन्स नाहीये. तर आपल्याला हे चक्र बॅलन्स करता येतं. एकतर तुम्ही त्याची मुद्रा करू शकता, एकतर तुम्ही त्याचा बीजमंत्र जाप करू शकता, किंवा त्या रंगाचे कपडे त्या दिवशी घालू शकता. आता मूलाधार चक्राचा जो आहे स्वामी, तो आहे गणपती, तो आहे विघ्नकर्ता. बघा, आपण म्हणून प्रत्येक शुभ कार्याला गणपतीची पूजा करतो, तसं आपल्या मूलाधाराचा स्वामी गणपती आहे. तर आपण त्याला नतमस्तक होऊया, म्हणून तो रक्तवर्ण आहे. तर आपण हे मूलाधार चक्र संतुलित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर डोळे बंद करायचे, आपले हात आपल्या नाभीजवळ ठेवायचे आहेत, शांत बसायचं आहे आणि जिथे आपला स्पाईन किंवा आपले पाठीचा कणा संपतो तिथे एक लाल रंगाचा रत्न आहे, ते चमकत आहे. त्याची व्हायब्रेशन्स बघा, त्याचा प्रकाश बघा, तो तुमचं सर्व शरीर व्यापून टाकत आहे. जसं तुम्ही लक्ष देत आहात तसं तो अधिक ऊर्जावान होत आहे आणि ती ऊर्जा संपूर्ण शरीरात आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोचत आहे. ह्याचा अनुभव घ्या. आता आपण ह्याचा बीजमंत्र म्हणूया. ह्याचा बीजमंत्र आहे ला थोडा वेळ शांत बसा, त्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घ्या. त्या शब्दामुळे आणि त्या तिथे असलेल्या लाल रंगामुळे तुमची व्हायब्रेशन्स बदललेली आहेत, त्याचा अनुभव घ्या.
हळुवार हात रफ करा आणि डोळ्यावर ठेवा आणि हळुवार डोळे उघडा आणि त्या मूलाधार चक्राला धन्यवाद द्या. त्या गणपतीला नतमस्तक व्हा आणि त्याला प्रार्थना करा की माझं मूलाधार चक्र आजपासून संतुलित होत आहे. धन्यवाद.